ह्याच्यापूर्वी अजय तावरेवर बरेच आक्षेप आले होते। आज जी निवड समिती आली त्यांना मी भेटलोय आणि त्यांना हे सांगितलं की ह्या समितीमध्ये तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका। हा सर्व समाजाचा विषय, हा देशातील प्रत्येक नागरिकाचा विषय आणि लवकरात लवकर ही चौकशी समितीची तुम्ही अहवाल द्यावा। चुकीच्या माणसाला सजा झाली पाहिजे अशी त्यांना या ठिकाणी आज मी विनंती केली। ह्याच्यामध्ये जे अजय तावरे ते पूर्वी किडनी प्रकरणामध्ये त्यांच्यावर आक्षेप होते, त्याच्या चौकशीचं काय झालं याचीही माहिती मी 2 दिवस झाले घेतोय आणि ह्याच्यामध्ये निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत ही चौकशी नेमली होती, त्या अहवालाचं काय आलं मला माहीत नाही। आणि आता ह्या सगळ्या प्रकरणाचं आपण बघितलं तर मागच्या वेळेला ललित पाटील प्रकरणामध्ये ह्या ससूनमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, एवढा गैरप्रकार झाला, ह्या ससूनमधनं अंमली पदार्थ विकली गेली, त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आणि ही सगळी संशयाची पाल डॉक्टर संजीव ठाकूरांकडे येत होती आणि मग पोलिसांनी त्याच्यामध्ये एक वळण काढले, एक वेगळा मार्ग काढला आणि शासनाकडे हे प्रकरण पाठवून संजीव ठाकूरला अभय द्यायचं काम पोलिसांनी आणि शासनाने केलं। आमची मागणी हीच होती की संजय ठाकूरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गुन्हेगार जोपासले जातात। ललित पाटील सारखी संस्कृती या ठिकाणी आईश आरामामध्ये अंमली पदार्थ विकले जातात। हे प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे, तरी या प्रशासनाला, या शासनाला जाग आली नाही। जे डॉक्टर अजय तावरे एका मंत्र्याच्या जवळच्या असल्यामुळं त्यांना वारंवार या ठिकाणी त्याच खुर्ची बसण्याला किंवा बदली होण्याला कुणी त्याच्यावर कारवाई नाही केली आणि करत असताना रात्री 2 वाजता हा अजय तावरे सारखा अधिकारी येतो आणि रिपोर्ट चेंज करतो, म्हणजे किती भयानक गोष्ट आहे। आणि ही गोष्ट पूर्वी सिनेमामध्ये बघायचो आम्ही की एखाद्या सिनेमामध्ये एखादा प्रकरण असेल की मग त्याच्यामध्ये डॉक्टर बदल करणार, पोलीस अधिकारी, आता तेच पिक्चर आठवायला लागले आणि हे सगळे पिक्चर आता आपल्याला दिसत आहेत।